राज्य की घटना बाह्य सरकार विधायक और सांसदों पर लगातार हमले करवा रही है। यह सरकार मतलब एक टोली और इस टोली का मुखिया दिल्ली में बैठे हैं। यह कहते हुए ठाकरे गुट सांसद संजय राउत ने राज्य के साथ ही केंद्र की मोदी सरकार पर हमला बोला। साथ ही राउत ने राहुल गांधी को लेकर बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि राहुल गांधी पर कभी भी हमला हो सकता है। उनके खिलाफ विदेशी धरती पर साजिश रची जा रही है। वे मुंबई में पत्रकार परिषद में बोल रहे थे। बघा, हे दोन्ही जे लोक आहेत हे आपापल्या पक्षाचं नेतृत्व करतात। दोन्ही विधिमंडळाचे महाराष्ट्राचे सदस्य आहेत। त्यांना आपापल्या पक्षाची एक भूमिका असू शकते, ती भूमिका ते मांडत असतील तर ती लोकशाहीला धरून आम्ही मांडतो। अनेकदा कोणाला आवडत नसेल, कोणाला आवडतं, पण म्हणून जर त्यांच्यावरती अशा प्रकारे हल्ले करत असतील आणि त्या हल्ल्याला जर सरकारचं समर्थन असेल, सरकार मुकदर्शक बनला असेल, तर या राज्यामध्ये घटना बाह्य सरकार आहेच, पण ते गुंडगिरीला पोसणारं सरकार आहे। आणि या गुंडगिरीचं नियंत्रण हे दिल्लीतून होत आहे, गुजरातमधून होत आहे। हे स्पष्टपणे दिसत आहे। ज्या पद्धतीनं दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतल्या टोळ्या चालवतो किंवा छोटा शकील, टायगर मेमन हे मुंबईत अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवतात किंवा चालवत होत्या, त्याच पद्धतीनं हे सरकार म्हणजे एक टोळी आहे सध्याचं। आणि त्या टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत, त्या टोळ्या चालवत आहेत। आणि मग त्या टोळ्या आपली सत्ता टिकवण्यासाठी खालच्या गुंडांच्या टोळ्या पोचत आहेत। मग आमदारांवर हल्ले, खासदारांवर हल्ले, लूटपाट, मर्डर, खून सगळं काही चालू आहे। किती काळ करणार हिंदू मत? अरे हिंदू मत किती काळ करणार हिंदू मत? तुम्ही करताय काय सत्तेत इतके वर्ष? तुम्हाला आजही हिंदू मतांसाठी योजना आखाव्या लागतात। कामं काय केलीत तुम्ही? भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाला किंवा हिंदुत्वाचा पुरस्कार अजिबात करत नाही। भारतीय जनता पक्ष हे फक्त राजकारण करते हिंदुत्वाचं। राहुल गांधी कहा है, राहुल गांधी जी ने जो भी सरकार के खिलाफ आज जोर शोर से अपना आवाज बुलंद कर रहे हैं लोकतंत्र बचाने के लिए, उनके सबके खिलाफ एक साजिश रची जा रही है। और ये साजिश यहाँ नहीं, विदेश की भूमि पर रची जा रही है। ये मैं आपको बता रहा हूँ। कुछ भी हो सकता है, हमले भी हो सकते हैं हमारे सबके ऊपर, राहुल जी के ऊपर। मैं इतना ही कह सकता हूँ, क्योंकि एक महीने से जिस तरह से हम सभी लोगों ने राहुल जी के नेतृत्व में दिल्ली में इस सरकार की धज्जियां उड़ाई है, सरकार की नींद उड़ गई। और ये फिर एक बार ये सब गैर कानूनी काम, मिसयूज ऑफ सेंट्रल एजेंसीज करके या गुंडों की मदद लेकर हम सब पर हमले हो सकते हैं।